आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लाडक्या बहिणींच्यासाठी म्हणून राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली। पण या योजनेचा फायदा काही अशा बहिणींनी सुद्धा घेतला ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे। आता ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे अशा सुद्धा बहिणींनी घेतला। मग छगन भुजबळ यांनी आज अशा बहिणींना एक अल्टिमेटम दिला। ते असं म्हणाले की ज्या निकषात बसत नाहीत त्यांनी जर अशा प्रकारचा लाभ घेतला असेल तर त्यांनी पैसे परत करा, योजनेचा लाभ घेऊ नका, नाहीतर दंडात। वाद होणारच होता, तो झाला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यातील लाडक्या बहिणीचे डोळे 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी होणार याकडे लागलेले असताना लाडकी बहीण योजनेबाबत सत्ताधारी पक्षातील आमदार छगन भुजबळांनी हे केलेलं वक्तव्य। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी। लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर राज्य सरकारनं राज्यातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाडकी बहीण योजना आणली। लाडकी बहीण योजनेला महिलांचा सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला। महायुतीनं तर पुन्हा सत्तेत आल्यास 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन प्रचारात दिलं। योजनेसाठी अनेक निकष ठेवण्यात आले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं, लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन नसावं असा निकष आहे। आता या निकषात बसत नसूनही योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या बाबत भुजबळांनी हे वक्तव्य केलंय। तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे। आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं, या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। भुजबळांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी काहीसे बॅकफूटवर आले। दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू राहील, मात्र नियमांच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर ते बंद होईल असं सत्ताधारी म्हणतायत। नाही, मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे। कोणावरही फार कारवाई होणार नाही। नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते। बघा, केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजितदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले। केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते। आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत। एकूणच निवडणुकीच्या काळात सरसकट सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला गेल्याची बाब समोर आली आहे। आता अशातच छगन भुजबळांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यानं नियमाच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिला या योजनेचा लाभ सोडणार का? तसंच भुजबळांनी योजनेबाबत दिलेल्या सल्ल्याबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी, आता वळूया आजच्या